श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। 12 नोव्हेंबरला आहे देव उठणी एकादशी। आषाढी एकादशीपासून सुरू झालेला चातुर्मास हा देव उठणी एकादशीला म्हणजेच कार्तिक एकादशीला संपत असतो आणि श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते चातुर्मासामध्ये निद्रावस्थेत असतात आणि कार्तिक एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू हे योग निद्रेतून जागे होतात आणि म्हणूनच या दिवसाला देव उठणी एकादशी म्हणून सुद्धा ओळखले जाते। तसेच या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते। या दिवशी आपल्याला संध्याकाळी दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ होईल, घरामध्ये सुख समृद्धी जी आहे तर ती नांदेल। त्याचप्रमाणे आपले जे काही दारिद्र्य आहे, दुर्भाग्य आहे, गरिबी आहे तर ती नष्ट होईल आणि आपल्याला चांगले सुखाचे दिवस येतील। यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। काय करायचं आहे, देव उठणी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, शक्य तेवढ्या लवकर उठायचं आहे, स्नान आपल्याला करायचं आहे। यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र जे आहे तर ते परिधान करायचे आहेत आणि या दिवशी श्रीहरी विष्णूंची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे। तुमच्याकडे जर विष्णूंची मूर्ती असेल किंवा विष्णूंचा फोटो असेल तर त्या फोटोची किंवा मूर्तीची पूजा करा आणि जरी विष्णूंची मूर्ती नसेल तरी प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असते किंवा विठ्ठलाची मूर्ती असते आणि विठ्ठल असतील किंवा बाळकृष्ण असतील तर ते विष्णूंचेच अवतार आहेत। त्यामुळे एकादशीला आपण बाळकृष्णांची सुद्धा पूजा करू शकतो, विठ्ठलांची सुद्धा पूजा करू शकतो। त्यामुळे विष्णूंच्या ज्या अवताराची पूजा करणे आपल्याला शक्य आहे तर ती पूजा आपल्याला करायची आहे। आपल्याला या दिवशी पंचामृताचं स्नान विष्णूंना घालायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्यांना गंध पुष्प अर्पण करायचं आहे। त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर वस्त्र असतील, अलंकार असतील, मुकुट असेल तर तो सुद्धा आपल्याला विष्णूंच्या किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीला घालायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने या दिवशी विष्णूंची विधिवत पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे। आवर्जून त्यांना तुळशीपत्र जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि ही तुळशीपत्र आपण जे अर्पण करतो तर ती एकादशीच्या दिवशी न तोडता आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत, कारण एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडू नये। या दिवशी तुळशी मातेचे सुद्धा एकादशीचे निर्जला व्रत असते आणि म्हणूनच तुळशीला या दिवशी आपल्याला स्पर्श करायचा नसतो आणि तुळशीची जी पाने आहेत तर ती तोडायची सुद्धा नसतात। आणि आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे तर दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे। आता कोणत्या दिव्यामध्ये आपल्याला ही वस्तू टाकायची आहे तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जो दिवा लावता तर त्यामध्ये ही वस्तू टाकू शकता किंवा आवर्जून या दिवशी तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजामध्ये दिवा लावा आणि त्यामध्ये ही वस्तू टाकली तरी चालेल किंवा तुळशी मातेजवळ आपण जो दिवा लावतो तर त्यामध्ये जरी ही वस्तू टाकली तरी चालेल किंवा तीनही ठिकाणी तुम्ही दिवा लावून त्यामध्ये वस्तू जरी टाकली तरी सुद्धा चालेल। आपल्याला जसे जमेल तर तसा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस जी आहे तर ती असते, मग ती वृंदावनामध्ये असेल किंवा कुंडीमध्ये असेल। आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे। ज्या घराच्या अंगणामध्ये तुळस असते तर त्या ठिकाणी वास्तुदोष जो आहे तर तो अजिबात राहत नाही आणि रोज आपण त्या तुळशीची पूजा करत असतो। एकादशीच्या दिवशी तुळशीजवळ आपल्याला खास करून तुपाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे। आता हा दिवा लावताना आपल्याला कसा लावायचा आहे तर संध्याकाळच्या वेळेला काय करायचं, एक प्लेट घ्या आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला तुपाचा दिवा ठेवायचा आहे। दिव्यामध्ये जी वात असणार आहे तर शक्य असेल तर तुम्ही कलाव्याची जी वात आहे तर ती घालू शकता किंवा तुम्ही जोडवात घातली तरी चालेल। वातीचं जे टोक असणार आहे तर ते उत्तर दिशेला करायचं आहे, कारण आपण धनप्राप्तीसाठी हा उपाय करत आहोत आणि उत्तर दिशा जी आहे तर ती कुबेरांची दिशा मानली जाते। ज्याप्रमाणे आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी माता लक्ष्मीची पूजा करत असतो त्याचप्रमाणे कुबेर देव जे आहेत तर ती सुद्धा धनाची देवता आहेत आणि त्यांची जी दिशा आहे तर ती उत्तर आहे। उत्तर दिशेचे स्वामी हे कुबेर देव आहेत, म्हणून वातीची दिशा आपल्याला उत्तरेला करायची आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला तुपाचाच वापर करायचा आहे। शक्य नसेल तर तुम्ही तेल जरी वापरलं तरी सुद्धा चालेल, परंतु शक्यतो आपल्याला प्रयत्न करायचा आहे की आपण तुपाचा दिवा लावू। तर अशा प्रकारे तुळशी मातेजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे। त्या अगोदर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा तुपाचा दिवा जो आहे तर तो लावू शकता। आता तूप घेताना गाईचे शुद्ध तूप घ्यायचं आहे, परंतु गाईचं तूप जर तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही म्हशीचे तूप वापरू शकता, परंतु त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद जी आहे तर ती टाकायची आहे। यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक लवंग घ्यायची आहे। लवंग ही अखंड असावी, फूल असलेली लवंग असावी, तुटलेली फुटलेली लवंग आपल्याला या उपायासाठी घ्यायची नाही।
एक हिरवी वेलची घ्यायची आहे आणि यासोबत तुम्ही एक पिवळी कवडी घेतली तरी चालेल आणि एक कापूर जरी घेतला तरी सुद्धा चालेल. कापूर जो आहे तर तो नकारात्मकता नष्ट करत असतो. आणि जरी तुम्हाला हे सर्व साहित्य घेणे शक्य नसेल तरी तुम्ही एक फूल असलेली लवंग घ्या. लवंग ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते, त्यामुळे तुम्हाला लवंग जी आहे तर ती जरी फक्त घेणे शक्य झाले तरी फक्त लवंग घेतली तरी चालेल. आणि हे सर्व साहित्य आपण जे बघितलेलं आहे म्हणजे लवंग, वेलची, कापूर, पिवळी कवडी तर ते आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि आपल्याला 108 वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे. त्यानंतर 16 वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. जर 16 वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणणे शक्य नसेल तर किमान 1 वेळेला म्हणायचं आहे आणि 108 वेळेला माता लक्ष्मीचा जो मंत्र येतो तर तो आपल्याला म्हणायचा आहे. आणि या सर्व वस्तू आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत, म्हणजे त्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये टाकायच्या आहेत आणि यानंतर दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून दिव्याची पूजा करायची आहे. तर अशा प्रकारे या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला दिव्यामध्ये टाकायच्या आहेत, कारण या ज्या वस्तू आहेत तर त्या माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तू आहेत. माता लक्ष्मीला आकर्षित या वस्तू करत असतात. लवंग, वेलची ह्या माता लक्ष्मीला प्रिय आहेत. त्याचप्रमाणे पिवळी कवडी सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आता या वस्तूंचं पुन्हा काय करावं, तर जेव्हा दिवा विझेल तर त्यानंतर तो दिवा जो आहे तर तो उचलायचा आहे, कारण विझलेला दिवा तुळशीजवळ ठेवणे हे अशुभ मानले जाते. त्यामुळे तुम्ही दिवा विझेल तेव्हा तो दिवा उचला आणि जर तुम्ही या वस्तू तुमच्या देवघरामधल्या दिव्यामध्ये टाकलेल्या असतील किंवा आपण जो मुख्य दरवाजामध्ये दिवा लावतो त्यामध्ये जर तुम्ही या वस्तू टाकलेल्या असतील तर तुम्ही हा दिवा दुसऱ्या दिवशी उचलला तरी सुद्धा चालेल. आता दिवा जो आहे तर तो जर तुम्ही धातूचा घेतला असेल तर ठीक आहे, परंतु जर तुम्ही कणकेचा घेतला असेल तर दिवा आपल्याला एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे. त्यासोबत लवंग, वेलची जी आहे तर ती सुद्धा त्या झाडाखाली आपल्याला दिव्यासोबतच टाकायची आहे. आणि पिवळी कवडी जी आहे तर ती स्वच्छ करून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता किंवा इतर उपायांसाठी वापरू शकता, किंवा तुम्ही लाल कपड्यामध्ये बांधून ही कवडी जी आहे तर ती तिजोरीमध्ये जरी ठेवली तरी सुद्धा चालेल.